सहकारी कोणी तो सहकारी असू दे, पण दुसऱ्या माणसावर जर पोलीस मध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा, याचा मी जाहीर निषेध करते। आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं, आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। कुठला विषय कुठं जोडताय म्हणावं, सुप्रियाताईंना त्या देशाच्या खासदार आहेत, संसद रत्न आहेत, कधीतरी देशाच्या प्रश्नावर पण बोलत चला। आणि यामध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्न कुठे येतो? गृहमंत्र्यांनी सांगितलं का आमदाराला गोळीबार कर म्हणून? त्या संबंधित आमदारांनी त्यांच्या व्यक्तिगत कुठल्या कारणाच्या करता जे काही गोष्ट केली असेल, आता त्या कुणी तुम्ही आम्ही तर गोळीबार झालेला पाहिला नाही आहे, बातमी ऐकतोय पण हे खरं आहे, त्याच्यामध्ये चौकशी होईल, त्याच्यामध्ये पाहता येईल गृहमंत्र्याचा काय संबंध आहे राजीनामा द्यायचा। उद्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडतात, म्हणून काय गृहमंत्र्याला मग दिवसातनं 100 वेळा राजीनामा द्यावा लागेल असं नसतं। निश्चितपणे राज्य सरकारची, मुख्यमंत्र्याची, गृहमंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची आणि संपूर्ण सरकारची ह्या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी आहे। परंतु याच्यामध्ये मंत्री जरी असलं काय, केंद्रीय मंत्री असलं काय, सर्वांच्यावर एक मर्यादा असतात। त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या अपराधाच्या घटनांवर जास्तीत जास्त नियंत्रण आणण्याचा प्रयत्न, अपराध कमी करण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे चाललेला आहे। आपण पाहिलं की क्राईम रेट त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक कमी आहे महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं सुप्रियाताईंनी निश्चितपणे या घटनेच्या चौकशीची मागणी करावी, दोषी असतील त्याच्यावर कारवाईची मागणी करावी, का उठसूट गृहमंत्र्यांनी राजीनामाच द्यावा आणि सरकार बरखास्त करावं आणि कोणाला बसवावं? तुम्हाला करावं गृहमंत्री, मग बंद होईल सगळं। काही जबाबदारी घेतील का? त्यांनी जाहीर करावं की सुप्रियाताईंनी त्यांना गृहमंत्री केल्यानंतर राज्यामध्ये एकही अपराधाची घटना घडणार नाही आणि घडली तर लगेच दुसऱ्या मिनिटाला राजीनामा देईल म्हणून। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।